व्यासपीठ आणि चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार। ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है। हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी है, हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी है। उत्सव दिन रंगांचा आभाळ सजा, उत्सव दिन रंगांचा आभाळ सजा। नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला। प्रत्येकाची हृदयात देशभक्ती असलेली उज्ज्वल सकाळे। 73 वर्षापूर्वी भारत हा स्वतंत्र देश नव्हता आणि ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली होता। भारतीयांचा छळ करण्यात आले, त्यांना पकडण्यात आले, गुलाम बनण्यास भाग पाडले गेले। भारतीयांच्या आतल्या रागामुळे काही स्वातंत्र्य सैनिकांना उदय झाला, ज्यांनी भारताच्या स्थितीबद्दल भारतीयांना प्रबोधन करण्याची गरज वाटली। स्वातंत्र्याचा विजय मिळेपर्यंत अनेक स्वातंत्र्य चळवळी केल्या, त्यात नीट, मारियो, स्वातंत्र्य, असहकार आंदोलन आणि सविनय कायदेभंग यांचा समावेश आहे। अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश सरकारच्या हातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे। आपल्याला आपल्या हुतात्म्याची अत्यंत बलिदानाची आठवण होते। आपला देश सशक्त बनवण्यासाठी आपण आपली एकता राखली पाहिजे। गुंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, गुंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा। चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा। तिरंगा झंडा फडकतो जय जयकार बोला, तिरंगा झंडा फडकतो जय जयकार बोला। 15 ऑगस्ट आपला भारत देश स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट आपला भारत देश स्वतंत्र झाला। अनेक वर्षांचा संघर्ष, त्याग आणि दृढ संकल्पनेतून आपल्या पूर्वजांनी क्रांतिकारकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे। आज तिरंगा ध्वज डोळ्याला फडकू लागतो ना, त्या क्षणी आपल्याला आपल्या क्रांतिकारकांची, देशभक्तांची आठवण होते। प्राण्यांच्या प्रसंगी त्याग करून सुद्धा या स्वातंत्र्यासाठी लढले होते। स्वातंत्र्याच्या अग्निकुंडातून आपली आहुती दिली होती। ये धरती भी हमारी थी, ये आकाश भी हमारा था, ये धरती भी हमारी थी, ये आकाश भी हमारा था। पर ब्रिटिशों के शासन में कुछ भी ना हमारा था, पर ब्रिटिशों के शासन में कुछ भी ना हमारा था। जन्म घेतला ज्यांनी देशासाठी हुतात्मा झाले, जन्म घेतला ज्यांनी देशासाठी हुतात्मा झाले। नमन त्या शूरवीरांना ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले, नमन त्या शूरवीरांना ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले। आपण भारत मातेचे नागरिक महोत्सवी स्वातंत्र्य, आपला देश आणि आपले देश बांधव यांची निष्ठा राखण्याची आपली प्रतिज्ञा आहे। धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रपतवा भावनेतून आपल्या भारताला विश्वविजेता बनवण्यासाठी सज्ज होऊया। या स्वातंत्र्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे। देश सेवा एकमेव स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आपल्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारखे देशभक्त हसत फासावर गेले। महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी यांसारखे महामानवांनी आपल्या संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी खर्ची घातले। या महान क्रांतिकारकांच्या त्यागातून व बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य प्राप्त झाले, म्हणून आजचा दिवस खूप गौरवशाली आहे। शेवटी मी एवढेच बोलते की न जाने कितने वीरों ने अपनी जान गंवाई थी, न जाने कितने वीरों ने अपनी जान गंवाई थी, तब जाकर मेरे भारत ने सही स्वातंत्रता पाई थी, तब जाकर मेरे भारत ने सही स्वातंत्रता पाई थी।